गोंदिया जिले के आमगांव तहसील में नागरिकों ने शासन के विरोध में जोरदार आंदोलन किया। आमगांव नगर परिषद को विघटित कर उसे नगर पंचायत का दर्जा देने तथा रिसामा, कुंभार टोली, बिरसी, किटांगीपार, बनगांव, माली और पदमपुर इन 7 गाँवों को स्वतंत्र ग्राम पंचायत घोषित करने की मांग को लेकर सैकड़ों नागरिकों ने तहसील कार्यालय पर धड़क मोर्चा निकाला। बता दें कि महाराष्ट्र शासन ने इस संदर्भ में अधिसूचना तो जारी की थी, लेकिन अधिसूचना जारी हुए 6 महीने बीत जाने के बावजूद अब तक कोई ठोस निर्णय नहीं लिया गया। इससे नाराज इन 7 गांव के लोग एकजुट होकर तहसील कार्यालय पहुंचे। ग्रामीणों ने बताया कि वर्षों से इन गांवों में सड़क निर्माण, घरकुल योजना, पानी पुरोठा जैसी मूलभूत सुविधाओं की भारी कमी है। ग्राम पंचायत का दर्जा मिलने से ही इन समस्याओं का स्थायी समाधान संभव है। नागरिकों ने चेतावनी दी है कि यदि सरकार ने जल्दी मांग पूरी नहीं की, बड़े स्तर पर जन आंदोलन किया जाएगा। इस मोर्चे में महिलाएं, युवक, वरिष्ठ नागरिक भी भारी संख्या में शामिल थे। आंदोलनकारियों ने शासन के प्रति नाराजगी जताते हुए ठोस निर्णय की मांग की है। जब से 7 ग्राम पंचायतों को एक नगर परिषद के रूप में इन्होंने परिवर्तित किया है, तब से लेके व्यापारिक वर्ग में भी काफी नुकसान हो रहा है, फायदा कम हो रहा है। आम जनता हमेशा त्रस्त रहती है और परेशान रहती है। हम चाहते हैं शासन से मीडिया के द्वारा, मीडिया संदेश के द्वारा कि आमगांव की इतनी भारी जनता, 7 गाँव की जनता और महिलाएं एक ही बात चाहती है कि हमें हमारी ग्राम पंचायत वापस लौटाएं और आमगांव को नगर पंचायत का दर्जा दें और शासन के द्वारा दिए जाने वाले तमाम योजनाओं को हम तक लाभान्वित कराए। ये मेरी शासन से अपेक्षा है। गावच्या लोकांच्या मागण्या याच आहेत की जर सरकारी अध्यादेश आता निघालेला आहे, ती नगर परिषद विघटित झालेली आहे, तर सरकारी अध्यादेशाचं आणि सुप्रीम कोर्टाच्या रुलिंगचं पालन न करता हे प्रशासकीय अधिकारी आणि महाराष्ट्रातील सरकार एवढं माजलेलं आहे का की यांना कोणाचाच आवाज ऐकू येत नाही। मुख्यमंत्री फडणवीसांना माझा प्रश्न आहे की तुम्ही दिलेले आश्वासन जर पूर्ण होत नसेल तर सध्या तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुम्हाला आता गावकऱ्यांचा आवाज ऐकू येत नाही, ग्रामपंचायतच्या लोकांचा आवाज ऐकू येत नाही, तुम्हाला आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा आवाज ऐकू येत नाही, तुम्हाला बेरोजगारांचा आवाज ऐकू येत नाही। मग तुम्हाला आवाज नेमका ऐकू कोणाचा येतो? बंडखोर आमदारांचा, 50-50 कोटी रुपये घेऊन जे गुवाहाटीला जातात त्यांचा आणि अदानी आणि अंबानींचा तुम्हाला जर आवाज ऐकू येत असेल तर ही जनता धडा शिकवल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही। आमगाव नगर पंचायत आणि नगर परिषद यांच्यामध्ये वाद सुरू आहे। महाराष्ट्र शासनाने जेवढे काही राज्यामध्ये तालुका प्लेस आहेत, सर्व तालुकांना ग्रामपंचायतीचा दर्जा देण्यात आला, परंतु या ठिकाणी भाजप सरकारने मुद्दामपणे या 7 गावांना इन्क्लूड करून नगर परिषद या ठिकाणी हे केलं होतं। त्यानुसार या आमगाव याचे आमचे नागरिक श्री निकेश बाबा मिश्रा आणि तीरथजी आणि त्यांचे सर्व मिळून त्यांनी हायकोर्टामध्ये चॅलेंज केल्यानंतर आता जे रिसेंट जर आपण म्हणाले घेतलं की मार्च 2025ला जे अध्यादेश काढलं, त्या अध्यादेशमध्ये शासनाने किती चुकीचे अध्यादेश काढलं हे तुम्हाला लक्षात मी आणून देतो आहे। त्या ठिकाणी काय म्हटलं की मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार जे 7 ग्रामपंचायतीचे पुन्हा तुम्ही म्हणजे पुनर्निरीक्षण करा आणि त्यांना ग्रामपंचायत बहाल करण्यासाठी अहवाल सादर करा, जेव्हा की ऑलरेडी ग्रामपंचायती आहेत आणि त्यांना पुनर्निरीक्षण करण्याची काय गरज आहे? शासन कुठल्यातरी त्या गावातील लोकांच्या दिशाभूल करत आहे आणि शासनाने दिशाभूल करणं हे बंद करावे आणि आपले अधिकार मिळवण्यासाठी संपूर्ण जनता रस्त्यावर आलेली आहे। आज जे मोर्चाचे जे आयोजन केलेले आहे, मागील 2017 पासून ह्या 7 गावांचा जो विकास रखडलेला आहे, या महाराष्ट्र सरकारच्या एका चुकीच्यामुळे आणि काही आमगावच्या काही नेते मंडळी आणि तत्कालीन जे त्यावेळेचे आमदार होते संजयजी पुराम यांच्या हिटलरशाहीमुळे 2017ला आमगाव धरून या 7 गावांना रिसामा, पदमपूर, बनगाव, माली, किंगडीपार, कुंभारटोली, पदमपूर, बिरसी या 7 गावांना मिळून यांनी नगर परिषदचा अध्यादेश काढला आणि आम्ही त्याच्या विरोधामध्ये मी आणि तीरथ एटरे आणि निकेश मिश्रा राज्यपालाचे अध्यादेश आम्ही त्याला याचिका मुंबई खंडपीठ येथे टाकली आणि न्यायालयाने तिथे निर्णय दिला की आमगाव नगर परिषद ही बनू शकत नाही, कारण की त्यामध्ये जे निकष असतात 65% इंडस्ट्रीची एरिया होता, 35% नॉन ॲग्रिकल्चर होतं, लोकसंख्येचा विषय होता आणि त्याच्यामध्ये नाले वगैरे यायला नको पाहिजे होतं, अशा प्रकारच्या त्याच्यामध्ये अटी होत्या आणि त्या निकषामध्ये आमगाव नगर परिषद बसत नव्हती। त्यामुळे राज्यपालचा जो अध्यादेश होता 28 ऑक्टोबर 2017ला हायकोर्टाने ते रद्द केलं आणि पुन्हा जसे ते तैसे ह्या 7 गावांना ग्रामपंचायत बहालचा अध्यादेश दिला, ऑर्डर केला।
परंतु राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सरकार भारतीय जनता पक्षाची असल्यामुळे आणि तिथले तत्कालीन आमदार संजयजी पुराम होते, त्यांनी पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये त्या हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान दिलं आणि तिथे 6 डिसेंबर 2017ला स्टे मिळाला. तो 4 महिने लवटूनही आमच्या हे 7 गावांना ग्रामपंचायत काही त्यांनी दिलेलं नाही का, तेव्हा त्याच्या संबंधित काही पत्र व्यवहार केला नाही. त्यामुळे आम्हाला आमच्या 7 गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत पाहिजे धरून आणि 7 गावांना ग्रामपंचायतचा दर्जा देऊन आम्हाला आमच्या ग्रामपंचायती वापस करावे आणि घरकुल असतील, घरकुलाच्या ज्या काही अटी शर्ती असतील त्या लागू नये आणि सरसकट जे गरजू लाभार्थी आहेत त्यांना पट्टे नसले तरीही त्यांना घरकुल देण्यात यावा. अशा अनेक मुद्द्यांना घेऊन आम्ही आज 7 गावचे ग्रामवासीच्या संगमताने करून ह्या आम्ही मोर्चाचे आयोजन केलेलं आहे.